स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती बघा, या ठिकाणी खूप साऱ्या जागा आपल्यासाठी निघालेल्या आहेत. CET, CTET आणि टेटची सुद्धा गरज नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि अल्पसंख्याक ही शाळा असल्यामुळे कोणत्याही आरक्षणाची या ठिकाणी तरतूद नाही आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा, या ठिकाणी मी ही जाहिरात आहे, ही जाहिरात संपूर्ण माहिती देतो आहे जाहिरातीच्या. या परिपत्रक ही जाहिरात लोकमतची जाहिरात आहे. बघा, 17 ऑगस्ट 2021चा जो शासकीय परिपत्रक आहे, अल्पसंख्याक व हिंदी दर्जा प्राप्त गोंदिया शिक्षण संस्था, गोंदिया तालुका जिल्हा गोंदिया, संचालित पूर्ण अनुदानित म्हणजे 100% सरकारमान्य ही शाळा आहेत. खालील शाळेत शिक्षक सेवकांची रिक्त पदं ही माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्या हे पत्रक आहे. 2023-24च्या संच मान्यतेनुसार ही पदं भरावायची आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी बघा, पदं कुठली कुठली रिकामी आहेत ते बघू. कोणत्या कोणत्या शाळेमध्ये रिक्त पदं आहेत ते बघायची आहेत आपल्याला. 9वी ते 10वी करिता शिक्षण सेवकाचं पद आहे. GES हायस्कूल रावणवाडी तालुका गोंदिया, इथे एक पद आपल्याला आहे, 100% अनुदानित आहे. सोबतच दासगावला आहे, तिथे एक शिक्षण सेवक आहे. नंतर ह्या GESच्याच आहे संपूर्ण, म्हणजे गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या ह्या शाळा आहेत. कामठा आहे, कामठ्याला 2 जागा आहे. 9वी ते 10वी करता एक पद रिक्त आहे. सोबतच हायस्कूल केसलवाडा तालुका लाखनी, इथे सुद्धा 9वी ते 10वी करता एक पद आहे. म्हणजे संपूर्ण एक पद आहे. आणि हे सर्व 6, 7, 8, 10 पदं ही 9वी ते 10वी करिता आहे. 6वी ते 8वी करिता स्कूल दासगावला आहे, एक पद आहे. नंतर हायस्कूल रावणवाडीमध्ये सुद्धा आहे शिक्षण सेवक, 6वी ते 8वी करिता आहे. 6वी ते 8वी करिता पांढराबोडीला आहे. नंतर कामठ्याला पुन्हा 6वी ते 8वी करता एक पद आहे. कामठ्याला 6वी ते 8वी करता एक पद आहे. नंतर गोरेगावला एक पद आहे. सोबतच दासगावला सुद्धा 6वी ते 8वी करता एक पद आहे. आणि कामठ्याला सुद्धा एक पद आहे 6वी ते 8वी करिता. सोबत हायस्कूल कुऱ्हाडीला सुद्धा 6वी ते 8वी करता एक पद आहे. आणि जे मानधन असणार आहे ते मानधन हे 9वी ते 10वी आणि 6वी ते 8वी करता सर्व 18,000 मानधन असणार आहे 9वी ते 10वी करता. बघा, 18,000 मानधन हे 9वी ते 10वी करिता असणार आहे. आणि जे 6वी ते 8वी करिता आहे त्यांचं मानधन जे असणार आहे ते 16,000 मानधन असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे विद्यार्थी DED BED झालेले आहेत, CTET TET दिले आहेत, त्यांनासुद्धा या ठिकाणी संधीचा फायदा मिळणार आहे. ह्या 17 जागा या ठिकाणी संपूर्ण टोटल 18 जागा आहेत. ह्या टोटल 18 पद आहेत या ठिकाणी, म्हणजे 18 जागा रिक्त असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी बघा पुन्हा, जे 9वी ते 10वी करताचे जे सीट आहेत त्या कशाच्या आहेत, तर BA मराठी म्हणजे मराठी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. सोशल सायन्ससाठी BEdसाठी जागा आहे. BA मराठी आणि सोशल सायन्स, BA मराठी सोशल सायन्स, BEd, BSc मॅथ BEd यांच्यासाठी जागा आहे. नंतर TET CTET 2 परीक्षा पास असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे, या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर TET CTET पण पास असणं गरजेचं आहे. जे 6वी ते 8वी करिता आहे, पेपर 2 पास असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. TET किंवा CTET या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, CTET आणि TET पास असणं गरजेचं आहे. जे BEdच्या ज्या सीटा आहेत तिथे तुम्हाला CTET TET पास असणं अनिवार्य नाही, या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. नंतर तुमचे जे मुलाखत असणार आहे ते मुलाखत कधी आहे, तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. बघा, 10 तारखेला मार्चला 10 मार्चला ही या ठिकाणी मुलाखत होणार आहे. नंतर 11 मार्चला सुद्धा मुलाखत आहे. हे परिपत्रक आपल्या टेलिग्रामचं चॅनल आणि व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग, या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी समोर पहा काय दिलेलं आहे, टीप दिलेली आहे. या ठिकाणी संस्था ही हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील. वरील सर्व पदांच्या नियुक्तीसह माननीय शिक्षणाधिकारी, माननीय जिल्हा परिषद गोंदिया यांच्या मान्यतेची अट राहील. उमेदवारास संबंधित विषयामधील पदवी, पदव्युत्तर पदवीत 50% गुण असणे अनिवार्य आहे. 50% गुण असणं अनिवार्य आहे पदवीमध्ये तुम्हाला. नंतर इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेचे साक्षांकित कागदपत्रासह आपला बायोडाटा, 2 पासपोर्ट, आधार कार्ड व सर्व आवश्यक प्रमाणपत्रासह कार्यालय सचिव, गोंदिया शिक्षण संस्था, NMD कॉलेज परिसर गोंदिया, इथे तुम्हाला राहायचं आहे. आणि ते किती तारखेपर्यंत, तर 20/2 4 वाजेपर्यंत तुम्हाला पाठवायचे. हे जे डॉक्युमेंट आहेत सर्व जेवढे पद आहेत त्यांची MDM कॉलेज जो आहे NDM
कॉलेज परिसर गोंदिया इथे तुम्हाला 20 तारखेपर्यंत पाठवायचे आहे. म्हणजे इथून पुढे आपल्याला 18 दिवस बाकी आहेत विद्यार्थी मित्रांनो, 4 वाजेपर्यंत. नंतर कोणती मुलाखत पत्र पाठवले जाणार वरील तक्त्या तारखेस या पत्त्यावर प्रत्यक्ष मुलाखती मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. याच्यासाठी मुलाखतीसाठी विषयानुसार अर्हतेनुसार सर्व विद्यार्थ्यांना एकच अर्ज करावा. निवड झाल्यानंतर स्थान निश्चिती व मुलाखत स्थळ गोंदिया शिक्षण संस्था NMT कॉलेज गोंदिया. संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे आरक्षणाचा नियम लागू ठरत नाही. लक्षात घ्या, अल्पसंख्याक असल्यामुळे कोणताही SC ST कोणताही अल्पसंख्याक असं काही आरक्षण लागू होणार नाही. उच्च माध्यमिक शिक्षक पदासाठी वयोमर्यादेची अट शासन नियमाप्रमाणे लागू राहील. यानुसार ही सर्व ॲड आहे, जाहिरात आहे. ज्या विद्यार्थ्यांचा D.Ed झालेला आहे, B.Ed झालेला आहे आणि CTET पेपर 2 पास असेल विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ह्या संधीचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे. गोंदियामध्ये या जागा आहेत आणि 100% अनुदानित या शाळा आहेत. CTET पेपर 2 हे सर्व पदांसाठी लागू आहे. इथे 6वी ते 8वी करताची पदं आहेत आणि 9वी ते 10वी करता या ठिकाणी काही CTET नाही लागू असणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थी किंवा इतर महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी जाऊ इच्छितात. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ही जी जाहिरात आहे, ही जाहिरात आपल्याला स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग जे लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे आपल्याला ही जाहिरात मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो. त्याकरता माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.